सरांनी एक सांगितलं, काही जरी झालं तरी पब्लिककडे बघायचं नाही आणि आपला मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही. मग ते लक्षात राहिलं की ठीक आहे, आपण थोडं सावरलं पाहिजे. तर त्यानंतर मग ते नाटक केलं. इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. ॲक्टिंगचं पहिलं बक्षीस मिळालं. क्या बात आहे. बक्षीस मिळाल्यानंतर मला ते बक्षिसाचं काही वाटलं नाही, पण सगळ्यात कौतुक ते सर आहे ना, हा. बक्षीस मिळालं तर पळत पळत स्टेजवर आले आणि मला मिठी मारली. वा वा वा. रजनी अण्णा, तुम्ही या वेब सिरीज मध्ये कसं आलो? मुळात कलेची आवड, अभिनयाची आवड मला काही बसू देत नव्हती शांत. सारखं मनात वाटायचं काहीतरी करावं, काहीतरी करावं. कोण विचारतात, वय भरपूर झालंय आपलं आणि नवीन पिढी काय पण करते. काय ते? मग फिरत फिरत एके दिवशी असं माहित पडलं की ते झरगाव माहिती असेल तुम्हाला, तिथले ते अमोल काळे. ते अमोल काळे एक वेब सिरीज काढतं, येडपाट. येडपाट काय नाव आहे का म्हटलं, काय नको आपल्याला, पण म्हटलं सहज एके दिवशी फिरत फिरत गेलो, बघितलं. त्यांना म्हटलं मला भाऊ काम मिळेल का? त्यांनी माझ्याकडे बघितलं. ते आता काय सिनियर असल्यामुळे त्यांनी आपलं जेवढंच तेवढं बोलले. मग मी पण आपलं गपचूप बसलो. मग म्हणजे करा काहीतरी, मग काहीतरी करू. मग असं असं कॅरेक्टर आहे, तुम्ही कराल का? करू प्रयत्न, जमेल तर तुम्हाला योग्य वाटतं तर ठेवा. मग त्यांनी ते रजनी अण्णाचं कॅरेक्टर मला दिलं. रजनी अण्णाचं कॅरेक्टर दिल्यानंतर मग मी आपलं मनापासून करत गेलो. आता त्यांना ते आवडलं. मी एक विचार करायचं, एक गाव, एक कुठं कोपऱ्यातलं गाव, ग्रामीण भाग, ते पोरं पण जास्त शिकले. डायरेक्टर कुठे शिकलेलं आहे ते एवढे, बरोबर आहे ना. आणि सगळं ते आडमोठ्यांमध्ये म्हणजे अडाणी माणसांमध्ये जायचं, आपण काय दाखवायचं, आपण ते एवढं शिकलोय. पण ज्याच्या अंगात अभिनयाचे असतो ना गुण, तो ह्या गोष्टीचा विचार करत नाही. मी आपलं झोकून द्यायचं, जे जमेल ते जमेल ते जमेल ते करत बसायचं. त्यांना ते आवडत गेलं, ते बोलत गेले. रजनी अण्णा कॅरेक्टर माझं मग सगळ्यांना आवडायला लागलं. बरं, मला एक विचारायचं, रजनी अण्णा ह्या कॅरेक्टरने तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय, पण आमच्या गावामध्ये म्हणले का ते जरा कोंकणी बोलणारे कुठे गेले? म्हणलं कोंकणी बोलणार? अहो ते नाही का, ते अण्णा अण्णा, अहो ते आपले महाराष्ट्रातले. परिचय द्या बरं आम्हाला थोडा. हो, तशी गंमतच आहे. बऱ्याच जणांना काय वाटायचं मी साऊथचा कुठला तरी बर रजनी अण्णा, आणि मग ते रजनी अण्णा मग ते साऊथचं ट्युनिंग वगैरे मी ते स्वतःच बनवलं. बर, की बाबा ठीक आहे, रजनी अण्णा आपलं कॅरेक्टर आहे ना, मग ते त्याप्रमाणे करायचं. मग ते उच्चार वगैरे, मग ते मद्रासी लोक, ते अण्णा लोक वगैरे फिरतात ना, ते मासे धरायला येणारे, त्यांच्याबरोबर निरीक्षण करून करून ते शिकलो बोलायला वगैरे. मग ते बऱ्याच जणांना वाटतं की मी अजून सुद्धा साऊथच आहे. नाही पण नाही म्हणा बरं का, रजनी अण्णा हे नाव तुम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटतं मला. नाही ते आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्या कॅरेक्टरला एकदम मॅच्युरिटी तुमची जबरदस्त. नाही मनापासून काम केलं ना कोणती गोष्ट, प्रत्येक कलाकाराने कोणतेही काम करताना अगदी मनापासून केलं, अगदी झोकून दिलं. अगदी बरोबर. कॅरेक्टर मध्ये समरस झाल्यानंतर कॅरेक्टरचं वेगळं होतं. आपण आहे ते वेगळे, कॅरेक्टर मध्ये घुसल्यानंतर ते वेगळे. ते कॅरेक्टर आपण जिवंत करायचं असतं, त्याला अभिनेता म्हणतात. आणि मग ते रजनी अण्णा, मग बरेच जण वाटत साऊथचा माणूस आहे का साऊथचा, पण तसं काय नाही बरं का. अहो मी इथलाच आहे, महाराष्ट्रातलाच आहे, मराठीच माणूस आहे. ओळख द्या आपल्या रसिक बांधवांना. मी स्वतःच करतो काम इथं, आणि लोकांना वाटतं की असं तसं काही नाही. मी असला इथलाच आपल्याच भागातला आपल्यातलाच माणूस आहे. तसं कुणीही मनात विचार करू नका मी साऊथचा आहे म्हणून. लोकांना वाटतं तसं. नाही, बरोबर आहे. ते श्रेय कॅरेक्टरला, ते रजनी अण्णा कॅरेक्टरला, मला नाही. ते अच्छा, माझं नाही कॅरेक्टर. ते कला कौशल्य जे उपजत काय असतं माहिती का, डायरेक्टर जे आहे ना, डायरेक्टर त्याने ते एखाद्या कलाकाराच्या अभिनय काढून घ्यायचा आणि तो जिवंत करायचं काम कोणाचं असतं, डायरेक्टरचं असतं. अगदी बरोबर. आपण फक्त करतो कला, आपण दाखवतो, पण त्यातलं काय घ्यायचं ते डायरेक्टरच्या दृष्टीतून घ्यायला पाहिजे. डायरेक्टर ते बघतो काय ठीक आहे, असं नाही तसं नाही तसं. अगदी बरोबर आहे अण्णा, तुम्ही म्हणता. आता आपण काय करतो, आपण बोलतोय, पण ते काय घ्यायचं काय नाही ते ठरवणार नाही. पण तुमच्या कॅरेक्टरला तोड नाही बरं का, एअरपोर्ट मध्ये. बरं, नाही तसं नाही अण्णा, म्हणजे आय से यू, इट्स रियालिटी. कसं माहिती का, हे एकट्याचं श्रेय नसतं, हे टीम वर्कचं श्रेय असतं. आपल्याबरोबर तुमच्या मनाचा मोठेपणा, आपल्याबरोबर जे काम करतात, प्रत्येक कलाकार, समोरचा कलाकार कसा वागतो, त्याने कसा रिस्पॉन्स द्यायचा, हे त्यामुळे कला जमली जाते.
अगदी बरोबर आपण आहे. समजा एखादं